नमस्कार मैत्रिणींनो, आज मी स्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला सुरमई माशाची कढी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे हे सुरमई फिश आणलेलं आहे। हे थोडे बारीकच आहे, तर मी हे फिशची तुम्हाला सार बनवून दाखवणार आहे आणि ह्या फिशचे सार आणि ह्याचं फ्राय करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कांदा घेतला आहे 2 मोठे चिरून। इथे खोबरं घेतलं आहे 1 वाटी खोबरं आहे। इथे 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहे। हे हळद घेतलं आहे, धणे घेतलं आहे, मालवणी मसाला घेतला आहे आणि हे एव्हरेस्ट लाल तिखट घेतलं आहे कलर येण्यासाठी। तर इथे शक्यतो मी बेडगी मिरची वापरते, मी धणे वापरते, पण आता माझ्याकडे धणे नव्हते, तर मी आता फक्त ह्याच्यातच सार बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी चला तर मग हे वाटण लावून घेतो मी आणि तुम्हाला दाखवतो। त्याच्या आधी हे जे मच्छी आहे याला मी हळद मीठ मसाला लावून घेते। हे बघा, इथे मी भाजणाऱ्या मच्छीसाठी हे साहित्य घेतलं आहे। इथे मीठ घेतलं आहे, इथे आपला मालवणी मसाला, हळद, हे थोडंसं लाल तिखट आणि धने पावडर। आता हे मी सर्व साहित्य मच्छीला लावून घेते आणि हा अर्धा लिंबू घेतला आहे, हा चांगला पिळून घेते याच्यावर। असं चांगला दोन्ही बाजूने चोळून घेते। आता सध्या पावसाळा आहे, त्याच्यामुळे मच्छी कमी येते बाजारात, तर मला या 2-150ला छोट्या सुरमई मिळाल्या। मी हे मीठ, हळद, धनेपूड हे सर्व साहित्य याला लावून ठेवते। तोपर्यंत मिक्सर लावेन होईपर्यंत याला चांगलं लागून राहील। एक 10-1 मिनटं ठेवलं की मग हे चांगलं मसाला मीठ त्या मच्छीला लागेल। याला झाकण लावून ठेवून देते आणि मी मिक्सरला वाटण बारीक करून घेते। थोडंसं पाणी ॲड करते, हे सर्व वाटण लावून घेते मी। हे बघा, इथे छान बारीक वाटून घेतलं आहे मी। आता इथे मी टॅमॅटो ॲड करणार आहे याच्यामध्ये। टॅमॅटो घातला की साराला आपल्या जास्त चव पण छान येईल आणि टॅमॅटो पण बारीक होऊन येईल। हे बारीक वाटून घेते। हे बघा, इथे छान अशी बारीक वाटणाची पेस्ट करून घेतली मी। इथे पातेलं ठेवलं आहे, नॉनस्टिक भांडी आहेत, पण आपल्याला मच्छीसाठी वगैरे अशी भांडी बरी पडतात, म्हणून मी हे पातेलं ठेवलं आहे माझ्याकडे। फोडणीसाठी कांदा घेतलेला, हे ते 2 चमचे मोठे तेल घेतलं आहे। तर कांदा जरा फ्राय करून घेऊया। इथे मी 2-3 कढीपत्त्याची पानं ॲड करते। जास्त करपू द्यायचं नाही, हा बऱ्यापैकी लाल झाला। आता मी ते वाटण ॲड करते। छान असं परतून घेऊया। सहसा सुरमईचं सार एवढं खास असं छान होत नाही, पण आपण जरा बेताने जसं बनवून
भातावर वापरण्यासाठी हे सार करू शकतो. हे भाजलेली मच्छी छान असते. सुरमई मच्छीला एवढी खास अशी चव पण नसते, पण तरी पण आपण भातावर घेण्यासाठी हे बनवू शकतो. छान असं कड आल्यावर मी इथे 5-6 कोकमं ॲड करते. आम्ही कोकम वापरतो, तुमच्याकडे असलं तर वापरा, नाही तर चिंच वापरलात तरी चालेल. छान कड आल्यानंतर हे इथे मी मासे ठेवलेले, जास्ती करून मागचा भाग आहे आणि शेपडीकडचा आणि डोक्याकडचा. हे मी सारामध्ये इथे थोडं हे राहिलेलं हे घालून घेते आणि वाटणाचं जे पाणी आपलं आहे ते ॲड करून घेते. आपल्याला पाहिजे तेवढं आपण इथे जाड पातळ करू शकतो अंदाजाने. आता याला मच्छीला चांगलं जरा शिजू द्यायचं, नंतर मीठ घालून छान उकळू येऊ देऊ. सुरमई साराला उकळी येईपर्यंत मी इथे तवा ठेवला आहे. आपण या तव्यावर मच्छी फ्राय करण्यासाठी तेल घालूया. साराला उकळी आली आहे. मच्छी 10 ते 15 मिनटं झाली असतील, कारण हे आपण बाकीची तयारी करेपर्यंत सहज 10-15 मिनटं होऊन जातात आणि मच्छीला चांगलं मीठ मसाला पण लागतो. इथे मी रवा घेतला आहे. तेल आपलं गरम झालं आहे. रव्यामध्ये छान घोळून डीप फ्राय करून घ्यायचे. छान आजूबाजूचा मसाला असतो तो असा लावून घ्यायचा. छान कड आला आहे. आता आपण इथे मीठ वापरू. मी अंदाजानेच मीठ घालते आणि वरून कोथिंबीर. आता हे सार तयार आहे, सुरमई मच्छीचे सार. असं तुम्ही पण करून बघा. आमच्या मालवणी पद्धतीत असेच सार बनवतात. हे भातावर घेण्यासाठी बरं पडतं आणि तोंडी लावण्यासाठी ही मच्छी फ्राय. आता मी ही मच्छी पलटून घेते. मीडियम टू लो गॅसवर परतून घ्यायची. गॅस वाटला तर आपल्याला बारीक थोडा करून घ्यायचा. आणखी थोडी फ्राय झाली की झालं. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण घरी अशीच मच्छी बनवून पहा. माझ्या चॅनलला जवळजवळ आता 3 वर्ष होतील. 2021पासून मी चालू केला. पण तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला ना तर लाईक नक्कीच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. आणि एक सांगते, यूट्यूबवरील माझ्या सर्वच मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत करते. मी मैत्रिणींना बोलते, पण माफ करा. सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. चला मग
पुन्हा भेटूया. साईडने अशी कच्ची राहिली तर छान उलटी करून पण भाजून घेऊया. चला तर मग या जेवायला.